नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यामध्ये घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी, तिचा कुळाचार कसा करावा, त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी कोणकोणतं साहित्य घ्यावं आणि कुलदेवतेची ओटी भरल्यानंतर आपल्याला त्या साहित्याचं नंतर काय करायचं आहे किंवा कुलदेवीची ओटी भरलेली जी साडी, खण, नारळ आहे, तर त्या साडीचं, खणाचं, नारळाचं नंतर काय करावं, या संदर्भात सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा केलो आहोत, तर त्या सेवेचं फळ आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान, तिचा कुळाचार केल्याशिवाय प्राप्त होत नाही असं मानलं जातं. म्हणून या महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते. मग तुम्ही तिच्या मूळस्थानी जाऊन भरू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील तुम्ही जाऊन भरू शकता. जर कुलदेवीचं, तुमच्या कुलदेवीचं मंदिर जर असेल आसपास तुमच्या गावामध्ये, तर त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही भरू शकता. पण भरपूर जणांना ते शक्य जर नसेल, जाणं शक्य नाही किंवा कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते राहून गेलं आहे. आता महिना तर संपत आला आहे, पण आपण या महिनाभरामध्ये ज्या काही सेवा केलो आहोत, तर त्याचं फळ मिळवण्यासाठी आपल्याला घरच्या घरी तरी कुलदेवीची ओटी भरायची असते. आता ओटी कशी भरावी, त्याचबरोबर ओटीमध्ये साहित्य आपल्याला कोणतं कोणतं घ्यायचं आहे, याबद्दल थोडक्यात सांगते. तर बघा, ओटी ज्या दिवशी भरायची आहे, आता ओटी आपल्याला शुक्रवारी भरायची आहे. आता हे जे दिवस राहिले आहेत, थोडे दिवस राहिले आहेत अधिक महिन्यामधले, तर या कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. असं मानू नका की हा दिवस शुभ आहे का, हा अशुभ आहे का, कारण अधिक महिना हा अतिशय शुभ महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला कोणताही वेळ किंवा काळ किंवा दिवस पाहायची गरज नाही. या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस जो आहे तो सेवेसाठी शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. म्हणून तुम्ही देवीची ओटी भरताना कोणताही दिवस निवडू शकता. त्यामध्ये तुम्ही शुक्रवार घ्या, गुरुवार घ्या, कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. आता मी शुक्रवारी सांगते तुम्हाला. तर शुक्रवारी जर ओटी भरायची असेल तुम्हाला घरच्या घरी, तर त्याच्या अगोदर म्हणजे गुरुवारी मात्र तुम्हाला आवर्जून एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन देवीची साडी म्हणून तुम्ही साडी खरेदी करून घेऊन या. आता घरच्या घरी जर भरायचं असेल तरी देखील साडी घ्यावीच लागते, कारण देवीला नऊवारी साडी, कॉटनची जी नऊवारी साडी असते, तर तीच वापरली जाते. तुम्ही घरात जे तुमची आयरी वगैरे साडी असते, तर ते न देण्यापेक्षा तुम्ही आवर्जून देवीला एखादी म्हणजे बाजारातून जाऊन, कपड्याच्या दुकानामधून जाऊन देवीची साडी जर म्हणलं, तर तुम्हाला तिथे सहजच साडी भेटून जाते. तर ती नऊवारी साडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक खण देखील घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तयारी करून सगळी ठेवायची आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई होणार नाही आणि कोणता एखादी वस्तू विसरून राहणार नाही. म्हणून गुरुवारीच तुम्हाला ही सगळी तयारी करून घ्यायची आहे, ज्या दिवशी ओटी भरणार आहात त्याच्या अगोदरच्या दिवशी. मग आता गुरुवार असो किंवा तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी जरी भरली, तर तुम्ही अगोदरच्या दिवशी तयारी करा. अशा पद्धतीने तुम्हाला सांगते. पण तुमच्या मनामध्ये कोणत्या शंका वगैरे येत असतील, तर तुम्ही शुक्रवारी भरावं किंवा मंगळवारी भरावं. आता मंगळवार तर येणारच नाही, कारण बघा, हा व्हिडिओ जो आहे तो खूप उशिरा येत आहे, तुमच्यासोबत जो शेअर केला आहे तो. त्यानंतर बघा, आता ज्या दिवशी तुम्हाला ओटी भरायची आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला देवीची साठी साडी आणि खण घेऊन यायचं आहे. आता नऊवारी साडी घ्यायची आहे आणि नऊवारी साडीमध्ये तुम्हाला लाल आणि हिरव्या रंगाच्या दोन्हीपैकी एकच रंगाची साडी घ्यायची आहे. आता त्यामधली बघा, लाल आणि हिरवा जो आहे तो देवीसाठीच शुभ मानला जातो. आता तुम्ही कोणत्याही दुसऱ्या देखील घेतली तरी चालेल, कारण आता भेटणं शक्य नाही, कारण या महिन्यामध्ये भरपूर जणांनी लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीचा देवीला मान सन्मान, कुळाचार करण्यासाठी खरेदी केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही घेऊ शकता, पण काळपट रंगाच्या साड्या घेऊ नका किंवा काळ्या रंगाच्या देखील घेऊ नका. अशा पद्धतीने बाकी सगळ्या घेतल्या तरी चालेल, पण आवर्जून लाल आणि हिरवा जो रंग आहे तो घेतला तरी अतिशय चांगलं. त्यानंतर बघा, साडी आणि खण घ्या, त्यावर नारळ घ्या. नारळ मात्र अख्खा नारळ घ्यायचा आहे, अजिबात त्याची शेंडी वगैरे काढलेलं नारळ घ्यायचा नाही. चांगला नारळ बघून घ्या, ज्यामध्ये पाणी असेल ते पाणी घ्या. पाणी असल्यामुळे देखील घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते, म्हणजे देवीपासून देखील आपल्याला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्राप्त होते. म्हणून नारळ घेताना आपण जेव्हाही नारळ घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी असलेलं चांगलं असतं असं मानलं जातं. म्हणून जेव्हा देवीची ओटी भरतो त्यामध्ये आपल्याला नारळ जो घ्यायचा आहे तो पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे. आणि नारळ जेव्हाही देवीच्या ओटीमध्ये ठेवतो किंवा देवीसमोर आपण ओटी ठेवतो त्यावेळेस नारळाची जी शेंडीचा भाग आहे तो देवीकडल्या साईडने करायचा असतो, देवीच्या साईडने. अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरताना नारळ देखील घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ओटीवर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळामध्ये आपल्याला सुपारी, हळकुंड, खारीक, खोबर, बदाम, खडी साखर घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला 11 रुपये किंवा 21 रुपये, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही दक्षिणा ठेवायचा आहे. भरपूर जण असे आहेत की दक्षिणाच ठेवत नाहीत, पण असं न करता दक्षिणा त्यावर ठेवायचाच असतो ओटीमध्ये. आणि त्यानंतर मात्र ओटी जी आहे ती अपूर्ण याच्यामुळे देखील मांडली जाते की त्यावर आपल्याला देवीसाठी तांबूल ठेवायचा असतो. आता तांबूल म्हणजे काय, तर तांबूल म्हणजे पानाचा विडा.
तर पानाचा विडा देखील ओटीवर ठेवला जातो. कारण या पानाच्या विड्यानं म्हणजे हे तांबूल जे आहे तर ते जर नाही ठेवलं देवीच्या ओटीमध्ये, तर देवीची ओटी जी आहे ती अपूर्ण मानली जाते. म्हणून ओटी जेव्हाही भरतो त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला विड्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे तांबूल जे आहे तर ते घ्यायचं आहे. आता तुम्ही जेव्हा पान वगैरे खरेदी करायला जाणार आहात, तर आपण घरच्या घरी जसं विडा बनवतो त्या पद्धतीने केला तरी चालेल. पण ज्या ठिकाणाहून तुम्ही विडा आणणार आहात, पानं आणणार आहात, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही म्हणू शकता, की मला देवीसाठी हा विडा पाहिजे. तर तो बरोबर देवीसाठी जो विडा असतो, तर तो विडा तुम्हाला बनवून देईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते तांबूल देखील आणायचं आहे आणि ते तांबूल तुम्हाला ओटीवर ठेवायचं आहे. तर हे ओटीचं साहित्य सगळं घेतल्यानंतर मात्र त्यावर तांबूल आणि दक्षिणा ठेवून त्यानंतर मात्र आपल्याला सौभाग्याचे जे 16 वाण आहे, म्हणजे 16 शृंगार आहे, तर ते ठेवायचं आहे. त्यामध्ये जोडवी आहे, मंगळसूत्र आहे. त्याचबरोबर बघा बांगड्या आहेत, हिरव्या काचेच्या बांगड्या आहेत, त्यानंतर नेलपेंट आहे, मेहंदी आहे, काजळ आहे, हळदी-कुंकू आहे, टिकली आहे. अशा पद्धतीने जे काही 16 वस्तू आहेत, तर त्या ठेवू शकता. एखादी कमी असली तरी चालेल. पण आवर्जून त्यावर हळदी-कुंकू आणि जोडवी, मंगळसूत्र जे भेटतं देवीसाठी तर ते ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर गजरा मात्र ठेवायला विसरायचं नाही. गजरा किंवा वेणी या दोन्हीपैकी एक जरी भेटलं तरी त्यावर तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपल्याला अगोदरच्या दिवशी जमा करायचं आहे आणि हे सगळं साहित्य जमा केल्यानंतर मात्र आपल्याला देवीला नैवेद्यामध्ये आपल्याला धोंड्याचा महिना आहे म्हणून आपल्याला आवर्जून 33 धोंडे बनवायचे आहेत. आता पुरणाचे धोंडे जे आहेत तर ते तुम्हाला या महिन्यामध्ये देवीला 33 धोंड्याचं वाण देखील द्यायचं आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्याकडून हे जे म्हणजे सेवा आहे तर ती राहून गेलेली असते. तर असं न करता ज्या दिवशी ओटी भरणार आहात त्या दिवशी मात्र आवर्जून आपल्याला 33 धोंडे बनवून देवीसाठी नैवेद्य म्हणून किंवा वाण म्हणून तुम्ही ते बनवू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या ओटीवर आपल्याला 5 फळं, 5 फळामध्ये तुम्ही आंबा किंवा केळी घेऊ शकता. आता आंब्याचा सीझन आहे म्हणून मी 5 आंबे सांगितले आहेत. तर तुम्ही 5 आंबे ठेवू शकता किंवा 5 प्रकारचे वेगवेगळे फळं भेटले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी साहित्य घ्यायचं आहे. आणि साहित्य झाल्यानंतर मात्र नैवेद्यामध्ये तुम्हाला धोंडेच बनवायचे आहेत. तर 33 धोंड्याचा तुम्हाला उपयोग करायचाच आहे आणि अशा पद्धतीने देवीची ओटी भरण्याची तयारी आहे ती अगोदरच्या दिवशी करायची आहे आणि मग त्यानंतर मात्र सकाळी शुक्रवारी लवकर उठून तुम्हाला सकाळी स्नान झाल्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आहे आणि देवपूजा आवरून झाल्यानंतर मात्र देवीचा टाक जो आहे तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पाण्याने केलं तरी चालेल किंवा शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने करू शकता. पण वेळच नाही असंच नाही, करण्याऐवजी तुम्ही पाण्याने तरी अभिषेक करावा. आता भरपूर जणांची कुलदेवी जी आहे ती वेगवेगळी असू शकते आणि भरपूर जणांच्या घरामध्ये फोटो टाक असतोच. तर तुम्ही फोटो असेल तर फक्त साफ करून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि टाक असेल तर मात्र अभिषेक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीची सकाळी उठून सेवा करायची आहे. तर आता मांडणी बाजूला करावी का? तर जागा असेल तर बाजूला करा, नसेल जागा तर मंदिरातच ठेवलं तरी चालेल. पण जागा असेल तर आवर्जून तुम्ही एक चौरंग घ्यावा, त्यावर लाल वस्त्र अंतरावं आणि लाल वस्त्रावर देखील थोडेसे तांदूळ आणि हळदी-कुंकू अर्पण करून त्यावर देवीची फोटो ठेवावी. त्यानंतर समोरच्या साइडनंच आपल्याला अभिषेक करून घेतलेला जो टाक आहे, तर त्याची देखील स्थापना करून घ्यावी, म्हणजे ठेवावा देवीच्या समोरच्या साइडने आणि त्यानंतर मात्र हळदी-कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून आरती किंवा दिवा लावून घ्यावा, धूप-दीप लावावं आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला ओटी भरायची आहे. तर आता ओटीसाठी साहित्य जे आहे तर त्याची तयारी तर आपण अगोदरच्या दिवशी केलेली असते. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे. देवीच्या समोर देखील आपल्याला ते प्लेट किंवा ताट, एखादं मोठं ताट ठेवायचं आहे, जागा असेल तर. नसेल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल. आणि त्यावर मात्र आपल्याला ओटीचं जे साहित्य आहे, तर ते साहित्य म्हणजे साडी, खण, नारळ आणि ओटीचं साहित्य, त्यावर सौभाग्याचं वाण, गजरा, तांबूल आणि दक्षिणा आणि त्यानंतर 5 फळे. ते जे आहे ते असं हातामध्ये घ्यायचं आहे किंवा ते ताट जे आहे ते देखील तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. सगळं ताटामध्ये जे साहित्य आहे तेच ताट देखील तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्या छातीसमोर ती ओटी जी आहे ती धरायची आहे आणि आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ओटी भरताना सगळ्यांनी, सगळ्या कुटुंबातल्यांनी असावं. नसेल शक्य नाही म्हणजे कुलस्त्री जी आहे घरातली तिने जरी ओटी भरली तरी चालेल. म्हणजे जी कर्ती स्त्री आहे घरामधली तर तिने देखील ओटी भरली तरी चालेल. पण शक्यतो कोणीतरी सोबत असावं. अशा पद्धतीने घरातल्याने देखील उपस्थित राहणं गरजेचं आहे. नसेल प्रत्येकांच्या अडचणी समजू शकते, पण नसेल तर एकटीने भरले तरी चालेल. तर ज्यावेळेस ओटी भरतो त्यावेळेस ओटी जी आहे ती छातीला आपल्या ठेवायची, छातीसमोर ठेवून मग आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे, की "हे देवी माता, हे कुलस्वामिनी,
तुमची मी आज ओटी भरणार आहे आणि या ओटीमध्ये जे साहित्य आहे, तर ते साहित्य मी यथाशक्ती या ओटीमध्ये घेतलं आहे आणि यामध्ये कोणती चूक भुलून जर वस्तू राहिली असेल, तर तू मला क्षमा करावं आणि ही माझी जी ओटी आहे, तर तिचा स्वीकार करावा. अशा पद्धतीने आपण देवीला क्षमा याचना, त्याचबरोबर प्रार्थना करावी. आपल्या मनामधल्या ज्या काही इच्छा आहेत, तर तुझा आशीर्वाद माझ्यावर ठेव, माझ्या संसारावर ठेव, माझ्या मुलाबाळावर तुझा आशीर्वाद ठेव. तुझा जो काही वरदहस्त आहे, तो देखील माझ्या कुटुंबावर ठेव. तुझं अशीच आशीर्वाद किंवा तुझी जी माया आहे, ती अशीच सदैव आमच्या पाठीशी असू दे. अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ओटी जी आहे, ती देवीच्या समोर ठेवायची आहे. आणि ओटी ठेवताना आपल्याला ताटाचा किंवा उपयोग करायचा आहे किंवा ती जी ओटी आहे ती नंतर ताट खाली ठेवून मग फक्त ओटी जरी देवीच्या पुढे ठेवली तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. तर ही सेवा करताना मात्र आपल्याला आवर्जून सगळ्यांनी एक शांतता राखायची आहे. अजिबात घरामध्ये गोंधळ किंवा कलह किंवा भांड्याचा वगैरे आवाज करायचा नाही. एकदम शांत आणि स्थिर मनाने ही सगळी सेवा करायची आहे. आणि ही ओटी भरल्यानंतर मात्र आवर्जून देवीला 33 धोंड्याचं जे वाण आहे, जे आपण नैवेद्य बनवलं आहे, तर ते अर्पण करायचं आहे. आता ही सगळी सेवा आपल्याला शुक्रवारी किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, पण सेवा करण्याला महत्त्व आहे. कारण या सगळ्या सेवा केल्याने आपण ज्या काही महिनाभर सेवा केला आहोत, तर त्याचं फळ भेटतं. कारण देवीची जर सेवा केली नाही, ज्या घरामध्ये देवीचा मान-सन्मान, कुळाचार केला जात नाही, अशा घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा देवी देखील स्थिर राहत नाही आणि आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत, भरपूर साऱ्या सांसारिक अडचणी आहेत, तर त्या उद्भवायला सुरुवात होते असं मानलं जातं. म्हणून देवीची जी ओटी आहे किंवा तिचा मान-सन्मान, कुळाचार आपल्याला आवर्जून करायचा आहे. आता ओटी भरल्यानंतर जे साहित्य आहे, तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि ओटी जी आहे ती दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे. म्हणून सांगते, जागा असेल तर मांडणी करू शकता, नसेल तर देवीच्या म्हणजे मंदिरातच ठेवलं तरी चालेल. कारण ओटी जी आहे ती आपल्याला दिवसभर उचलायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतरच आपल्याला ओटी जी आहे ती उचलायची आहे. फक्त तुम्ही त्यावरची फळं आणि नैवेद्य जो आहे म्हणजे धोंडे जे आहेत, तर ते तुम्ही प्रसाद स्वरूपात घरामध्ये वाटू शकता आणि सगळ्यांनी खाल्लं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला सगळी काही सेवा करायची आहे आणि त्यानंतर जे साहित्य आहे त्यामधले तांदूळ वगैरे आहे, ओटीचं साहित्य ते घरामध्ये वापरायला घेऊ शकता. त्यानंतर नारळ जो आहे तो देखील खराब व्हायची शक्यता असते, म्हणून तो देखील तुम्ही फोडून प्रसाद स्वरूपात सगळ्यांनी खाल्ला तरी चालेल आणि बाकीची जी साडी आणि खण आहे, ते मात्र तुम्ही आवर्जून तसंच ठेवावं. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या देवीच्या कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी जाणार आहात, त्या दिवशी तुम्हाला ती साडी आणि खण घेऊन जायचं आहे किंवा एखादी सुवासिनी स्त्री असेल घरामध्ये वयस्कर, तर तिला ते देऊ शकता. कारण नऊवारी साडी आहे आणि त्या साडीचा अपमान होणार नाही. अशा स्त्रियांना तुम्हाला ती साडी द्यायची आहे किंवा एखादे भांडेवाली वगैरे आली तर म्हणजे भरपूर जण असे आहेत की ते जुने कपडे घेऊन भांडे वगैरे घेतात. तर अशा बायकांना न देता तुम्ही एखाद्या वयस्कर स्त्रियांना त्या साडीचा मान-सन्मान केला जाईल अशा स्त्रियांना तुम्हाला ती साडी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती साडी द्यायची किंवा जर शक्यच नसेल तर तुम्ही ती साडी जी आहे ती तशीच ठेवा. कारण साडी आणि जो खण आहे तो खराब होणार नाही. तर ती साडी जी आहे ती तुम्ही अ, ज्या दिवशी तुम्ही मूळस्थानी जाणार आहात, तर त्या दिवशी घेऊन तुम्ही ती कुलदेवीला अर्पण करावी. म्हणजे तिची ओटी त्याच साडीने भरावी. कारण आपण इतक्या मान-सन्मानाने ती साडी आणलेली असते. मग त्या साडीचा अनादर होऊ नये अशा ठिकाणी ती साडी देणं म्हणजेच की आपण आपल्या कुलदेवीलाच ती साडी द्यावी. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे आणि तो वेणी गजरा आहे, तो दुसऱ्या दिवशी सुकणार आहे, तर तो नंतर निर्माल्यामध्ये टाकावा. फळं खराब होतील म्हणून तुम्ही पहिल्याच दिवशी फळं वगैरे काढून घ्यायची. नैवेद्य स्वरूपात तुम्ही सगळ्या घरातल्यानी ग्रहण केला तरी चालेल. पण ओटीचे जे साहित्य आहे ते तांदूळ वगैरे नंतर तुम्ही तुमच्या तांदूळामध्ये वापरून ते घरामध्ये वापरले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं साहित्य करायचं आहे. तांबूल जो आहे तो देखील तुम्ही तुमच्या वयस्कर स्त्रिया, ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्यांना दिला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं साहित्य करायचं आहे. तर इतकीच सेवा तुम्हाला या महिन्यामध्ये आवर्जून करायची आहे. अजिबात मोठी सेवा नाही. घरच्या घरी तुम्हाला ही सेवा करायची आहे. अजिबात कुठलाही म्हणजे मोठा कार्यक्रम वगैरे करून आपल्याला ही सेवा करायची नाही. कारण ज्या सेवा केलो आहोत, तर त्याच्यातली सर्वात श्रेष्ठ ही सेवा आहे. कारण बघा, ज्या आपण महिनाभर सेवा केला आहोत, तर त्याचं फळ आपल्याला फक्त देवीची ओटी भरल्यानंतर प्राप्त होतं असं मानलं जातं. कारण देवीचा ज्या घरामध्ये मान-सन्मान होतो, त्या घरामध्ये देखील शांतता टिकून राहण्यास मदत होते आणि ज्या काही सेवा केलो आहोत, त्याचं देखील फळ आपल्याला प्राप्त होतं असं मानलं जातं. म्हणून आवर्जून आपण न चुकता या महिन्यामध्ये म्हणजे आता दिवस राहिलेत थोडे, तर या कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरा. मांडणी केली तरी चालेल किंवा नाही केली तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला आवर्जून एखाद्या दिवशी
ही सेवा करायची आहे. तर इतकीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कशी वाटली माहिती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. आणखीन काही प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता.